माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. विठ्ठल 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 पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरणिशी मुखी नाम नाम विठोबाचे घेहीन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीना हरणिशी मुखी नाम विठ्ठल पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी त्रेतव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीना हरणिशी मुखी नाम महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडलिकाय दातु मुनिंद्रेहि गत तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपहा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी भगवान बाबा हो माधव बाबा भगवान बाबा हो माधव बाबा हो माधव बाबा भगवान बाबा हो माधव बाबा भगवान बाबा हो माधव बाबा भगवान बाबा हो माधव बाबा मोतीराम महाराज माधव बाबा
वागदरवाडी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ सोहळा, तसेच अनेक कार्यक्रम, काकडा आसन, हरिपाठ, दुपारती, कीर्तन, हरिजागर, पुन्हा काकडा, म्हणून त्याचं नाव काय? अखंड हरिनाम सप्ताह. ज्याच्यात खंड नाही त्याला काय म्हणायचं? अखंड. म्हणून आजची कीर्तन सेवा तुमचे गुरुवर्य माझे मित्र श्री हरिभक्तप्राय भागवतकार, मोठे भागवतकार दत्ता महाराज बोर्डेकर यांची सेवा. काहीतरी निमित्तानं महाराजांनी फोन केला. महाराज म्हटले महाराजांची सेवा करून या. मी म्हणलं काही हरकत नाही. कसं असतंय, महादेव मामांची कृपा झाल्यावर काहीच कमी नाही. मोळवणाचे संत सख्य भगवंत गात तुमची मी गाथा, वंदितो तुम्हाला माधव माता. अवतार धरीला मोळवन गावी, सर्व भक्तांना पावन होई. या हो तुम्ही सारे भक्त मंडळी, वाचाया बाबांची गाथा. वंदितो तुम्हाला माधव माता. गर्व हरविला त्या वैऱ्याचा, देवनी साक्षा परमात्म्याच्या. जाऊनी पंढरपुरी चंद्रभागे तिरी, वाचविली ज्ञानेश्वरी गाथा. वंदितो तुम्हाला माधव माता. देह ठेविला नामदेव मंदिरी, पंढरपुरी माहेर घरी. चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी, चरणाशी लीन होता. वंदितो तुम्हाला माधव माता. आज आपल्या या खेळक्षेत्र पवित्र ठिकाणी किती जोमामध्ये, किती वजनामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपल्या गावातील सर्व मित्रमंडळ, तरुण मित्रमंडळ, सगळं गावकरीच प्रेमी आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणार आहे. आणि माधव मामांची कृपा असल्याशिवाय हे काम होत. म्हणून आनंद आहे आपल्या गावात. काय आनंद. आता मी ह्या गादीवर उभा आहे. जोपर्यंत गादीच्या खाली होतो तोपर्यंत सामान्य माणसाचा होतो. पण जोपर्यंत गादीवर आलो ते आता तुमचा राहिलो नाही. आता कोणाचा आहे? आता देवाचा. आता कोणाचा आहे? मी देवाच्या ताब्यात आहे. आता तुमच्या ताब्यात नाही. तुमचं इथे काही चालणार बी नाही. एखाद्या टायमाला मुंडे साहेब मुख्यमंत्री झाले की त्या टायमाला ते कोणाच्या ताब्यात गेले? सरकारच्या. आपल्याला कोणाकडे जाता येणार? किंवा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले तोपर्यंत कोणाच्या ताब्यात? सरकारचे. आपल्या तसं इथं मी गादीवर आलो कारण या गादीला एवढा मान आहे. आणि ही गादी याच्या एवढं जगात मोठं काहीच नाही. म्हणून ही कुणाची गादी?
गादी कोणाची आहे? नारदाची. या गादीवर मान कुणालाच नाही. आणि ही गादी फक्त कुणाच्या पायाखाली आहे? वारकऱ्याच्या. कुणाच्या? वारकऱ्याच्या. फक्त ह्या गादीला मान वारकऱ्यापासून आहे. इन्याला मान किती आहे? लय हौसानं घ्यावं लागतं इना सत्यामध्ये. लेकर 5-5 किलोचे लेकर घेते पर हिना कोणी घेईल? हिना एवढं मोठं काहीच नाही. हौसनं हिना घ्यावं. एक माझी सरपंच गावामध्ये जुन्या काळात गोष्ट आहे, आताची नाही बरं का, आता राग येत नाही. माझी सरपंच पाराकडचे बघायचं सध्या. पण त्यांना ही गोष्ट माहित होती की हिना जर सत्यामधून खाली टेकला तर बायको तरी मरते आहे, पोरग तरी मरते. कुणी का होईना घरातला माणूस हिना टेकला बर का, माहित पाराकर काही याचा. एके दिवशी आता बारीला कसं आहे, सगळ्यात कठीण गोष्ट कोणची आहे? हिण्याच्या पाया. कीर्तनकार येईल 2 गोष्टी सांगून 2 तास सांगून निघून जाईल. पण खरा मेन हिण्याचा पहारा सगळ्यात. एक लहान लेकरू होतं, गोंडस लेकरू, गोरपान असं, कुरुळ्या केसाचं. आणि ती एक जणाने हिना दिला त्या लेकराच्या गळ्यात. लेकरू वाजवून कंटाळून गेलं. कुणी पाराकडे झाला. मग हे सरपंच लांबून बघू लागले. त्यांना मग त्याचं डोकं तर उठत होतं. पाराकडे बघितलं की डोकं उठत होतं. हिना तर घ्यायचंच नाही, पण डोकं उठत होतं. ते लेकरू म्हणलं, काका इकडे या, हिना घ्या म्हणून जाऊन यायचं. कुणीच पाराकडे कशी दया आली की कसं बुरवळ पडलं की का देवच बुरवळ पाडतो. गेला बिचारा, त्याचं दर्शन घेतलं आणि हिना घ्या. पोर गजरनी सुटलं, जे पळून गेलं पुन्हा पाराकडे आलं. मग गावातले लोक अशी वाकू बघू लागले. गुतला म्हणले सरपंच. आता बघा नाही म्हणले गावात पाराकडे जाताना बसला की वाघ अडकू. त्या काय जावं तर कोण हिला टाकाय जावं तर काय होतं? कुणी का होईना, पण नाही टाका जावं तर बायको तिकडून शादी लागली. म्हशी सोडायच्यात अडका लाव का? आज म्हणला कसं भुरळ पडलं की भुरळ कोण पाडत? लय मोठा चमत्कारी भुरळ पाडायला लय वाघ हुशार आहे. ऐकना टेकटा गेला. कुणाला दुसऱ्याला घ्या म्हणा जाऊ तर रात्री 9ला महाराज येणार आणि पुन्हा हिला घेणार रात्री. गावातली हुशार माणसं जाऊ द्या म्हणजे बारीक तोड करायला, पुन्हा हिला घ्या म्हणून हे इन्याला सध्या टेकता येत नाही. म्हणून गादी आणि हिना ह्याच्या एवढं जगातच मोठं काही नाही. म्हणून जगामध्ये मान फक्त वारकरी. कुणाला? आज जे अभंग घेतला, आज काय एकादश. आज काय एकादश. आज प्रत्येकानं एकादश धरलीच पाहिजे का असं काही नियम आहे का? आज कसं असते, जगामध्ये जेवढे पाप आहेत, मोठे छोटे जे पाप आहेत, सगळे पाप आज असे वरी घर फिरते. कारण का त्यांना थारा नसतो. कुठंच थारा नाही पापायचे. आज उभं फिरते. पण ज्यानं एकादश धरले तिथं तर त्यांना प्रवेश नाही. ज्यानं एकादश धरली नाही त्या अन्नाच्या द्वारे त्या शरीरात प्रवेश. आज ज्यानं अन्न खाल्लंय त्याच्या ठिकाणी आज का पाप. ज्यानं एकादश धरली नाही त्याच्या ठिकाणी काय आज पाप. पण ते पाप गुणानं तर कुठं बसते का? बसते नाही. पाप गुणानं बसत नाही. तू का म्हणे पापे तुका म्हणे पापे पापे, तुका म्हणे पापे
तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे तुका म्हणे पापे आणि येते रोगाच्या रूपे. पापाच्या कंपन्या देवाकडे आहेत. पापाच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे. कॅन्सरची कंपनी आहे, महारोगाची आहे, टीबीची आहे, सगळ्या कंपन्या. ते रोग बघू बघू देव कंपन्याला वाटला. म्हणून तुका म्हणे पापे येते रोगाच्या. म्हणून आज एकादशी फार मोठा पर्व काळ आहे. साधला हा पर्व गेला अंतरीचा. आज भाग्यच आहे हो. उजळले भाग्य आता नावकी चिंता मामा. आज काय मृदंग ताल म्हणे आमचे श्री हरिभक्त प्रायण विष्णू महाराज. महाविष्णूचा अवतार सखा माता ज्ञानेश्वरा माता ज्ञानेश्वरा माता ज्ञानेश्वरा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णू सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. श्री हरिभक्त प्रायण विष्णू महाराजांनी फार मुलं घडवले बर का. लहान लहान मुलं. कारण कसं असते रोप लावायला फार महत्व असते. आता वारकरी संप्रदायाचं रोप लावायचं म्हटलं की अशी महाराज अशी रोप जर लावलं आणि त्याचा जर वेलू गगनावर गेला तर उजेडच पडला. आई वने से रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वंचितात भारू. फुले वंचितात भारू कळयासियाला मोगरा. विष्णू महाराज फार तुमचं पुण्य आहे. असे गोरगरिबाचे लेकरं सगळे हुशार नसते. कपडे भारी असले म्हणून माणूस हुशार नसतो. हा डोकं फेटा भारी असला म्हणून डोकं हुशार नसते. डोकं भारी का फेटा भारी.
एकटा चमकत आहे हो, डोकं हुशार नाही. भक्कळ माणसं झडप आहेत, हुशार आहेत, गोरे गोमटे, पण नाही शिकल्यामुळं अडाणी. काय राहिले? शिक्षण शिकलं पाहिजे. काय मेन? भक्कळ माणसं शिकले, शिक्षण शिकले, शिकून हुकले, काहीच कळत नाही. म्हणून शिक्षण फार मेन आहे. जगामध्ये ही मेमरी लय मोठी आहे. मेमरी कशी आहे? जग बशीत आहे मेमरी बशीत आहे. ह्या जर मेमरीत काही बशीत आहे नाही गेलं तर कुणी मशीन उग पारा पुढे येऊन तंबाखू चोळीत बसावं. लोक लांबून मध्ये लय झडप नाही रे, मशी माग राहील का आपल्या? राहताव का मशीवर? जेवून 200 रुपये द्यावं लागतं. किती येणार? शिकलं पाहिजे. शिक्षण शिकलं पाहिजे. जगामध्ये हुशार असलं तरच माणूस आहे, नसता तुडू तुडू मारतो. नाही जर शिकलं तर त्या माणसाचं काही खरं लय अवघड आहे. कीर्तन म्हणजे आता कसं आहे का, ही गादी तिथं काही बी बोलायचं म्हणा. मी सांगलो तर काय काय चुका असलं तर तुम्ही काय करा, अशी बुकी करा. मी लक्षात घेतो. मी म्हणतो अरे सावध सावध होनी भजनी लागा देव करा. तुम्ही बुकी उगारली की मी म्हणतो काहीतरी लाल डिझाईन लाव. म्हणून शिक्षण शिका, हुशार व्हा. हुशार हुशार झाल्याशी काही खरं म्हणून हुशार व्हा. शेतकरी तर राजा. जगामध्ये दोनच गोष्टीला मान, एक देश सेवा करणारा आणि एक शेतकरी. संकटात शेतकऱ्या एवढं संकटात कुणीच नाही. जवान आहे म्हणून झोप आनंद घ्या. म्हणून जगामध्ये जवान आणि शेतकरी फार मोठे आहेत. एक जण म्हणला मायबाप मोठे नाही. मायबाप मोठे आहेत. मायबाप कोण मोठे नाही. खरं तर नियमानं आपल्याला 5 बाप आणि 5 माया आहे. किती? 5 बाप 5. आता हे ऐकले का तुम्ही? 5 बाप आणि 5 माया ऐकले? सांगतो बर का. 5 बाप कोणते, 5 माया कोणते? लक्ष देऊन ऐका बर का. ऐकण्यासारखी गोष्ट आहे, मार खाण्यासारखी गोष्ट नाही. चला, पहिले आई वडील, जन्मदाते मायबाप. पहिले जन्मदाते मायबाप कोण आहे? पहिले. दुसरे मायबाप गुरु. कोण आहे? दुसरे मायबाप गुरु. तिसरे मायबाप विटेवरचा पांडुरंग, विठ्ठल रुक्माई. कोण आहे? मायबाप. किती झाले? 3. किंवा घरात भांडण लागलंय, कुऱ्हाड घेऊन माणूस मागे लागलाय, आता मरतोय काही की ते जाते तुमच्यासारख्या पशी. मायबाप वाचवा मला, मायबाप मायबाप वाचवा, ते हाणतंय मला. किती झाले? 4. आणि सरकार मायबाप काहीतरी द्या. किती झाले? सरकार मायबाप. म्हणून माणसाला किती मायबाप आहे? 5. मारुतराव महाराज, दस्तापूरकर, विठ्ठल प्रसाद महाराज लहानपणापासून म्हणतात आमचं जीवनच ह्याच्यात. आमचे वडीलच मोठे गायक आहेत. शिष्य होते ते मोतीराम महाराजांचे, माधव महाराज संघराचे. त्याच्यामुळे विठ्ठल प्रसाद महाराजांची कीर्तन ऐकून ऐकून डोक्यात घेऊन गेली. विठ्ठल प्रसाद महाराज म्हणजे साधी गोष्ट होती का? तेवढा विद्वान, तेवढा पंडित म्हणून आता जन्माला येणार, आता ऐसे होणे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, वैराग्याच्या गोष्टी
वैरागाच्या गोष्टी ऐकिल्या काने, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या काने. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काने. काय आवाज? हा? साधंच गाव आहे आपलं. साध्याच माणसापाशी देव असतो हो, चॅप्टर माणसापाशी नसतो. देव कोणापाशी असतं? भोळ्या माणसापाशी. जे भोळा का म्हणे भोळा जिंकून जाणे भोळे भाविक हे जुनाट होय तैसे केले भक्ती मागे. म्हणून जितका चॅप्टर माणूस आहे त्याच्यापाशी देव नसतो. साधं भजन म्हणते त्याच्यापाशी भोगपीठीवर सारे नाही. साधं भोळ देवाला कोणतं भजन आवडतंय? पहाटचा काकडा कोणाला आवडतंय? काय काकडा म्हणायचा, काय आनंद, काय प्रेम होत. ऐका किती पार काकडा. हा? काकडा राहिला नाही. हा? काकडा राहिला हाय असे येशू महाराजांसारखे तयार केल्या. चला विठ्ठल प्रसाद महाराज एका शब्दावर 4 महिने कीर्तन करतात. किती? 4 महिने. पवित्र पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र शब्द घेता सौंदर्याला मी ऐकायचं. 4 पवित्र म्हणजे काय? पवित्र कशाला म्हणावं? गाईचं दूध पवित्र. गाईचं दूध कसं पवित्र आहे म्हणून लेकराला दिले तर बुद्धी चंचल होते गाईची. सोनं कसं हरण हरण मेल्यावर पवित्र का जितेपणी पवित्र. हरण जितेपणी बी पवित्र, मेल्यावर बी पवित्र. वाघ जितेपणी पवित्र का मेल्यावर? वाघ जितेपणी अपवित्र, मेल्यावर पवित्र. म्हणून त्याचं कातड घेऊन वाचायला बसतात. बसू नका, पकडून नेते. चला हॉटेल मधला अन्न चमकत आहे, खावच वाटते, पण अपवित्र असते. हॉटेल मधलं अन्न कसं असते? दिसायला चमकत आहे, तयार केलेलं असते कवाकी, पण अपवित्र असते. बुद्धी भ्रष्ट करते. आपल्या घरी केलेली भाकरी आईनं जरी दिसाय डावी जरी असली तरी ती भाकर पवित्र आहे. बुद्धी चंचल करते. अशी प्रसाद महाराज सांगू लागले की मंत्रमुग्ध व्हायचे लोक आहे काय ना. अशा मांड्या घातल्या म्हणजे काय भजन व्हायचं, काय आवाज, सर्व अंगाचे काय करून कीर्तन ऐकायचे. अशी आमचे प्रसाद महाराज धर्मापूरकर श्री संत माधव मामाची तर प्रार्थना मी केल्याशी कीर्तन केली. माधव मामाची प्रार्थना काय? माधव मामा कीर्तन करीत होते. कीर्तन केल्याने देव भेटत असते का? कीर्तन करशी तरी कीर्तनकार होसी, परी वैष्णवन होशी अरे जना. गायन करीशी तरी गुणीजन होसी, परी वैष्णवन होसी अरे जना. म्हणून मी जे सांगालोय, अभंग घेतला कोणता? पंढरीची वारी. हे जे सांगालो ते त्याच्यातलं आहे का नव्हे? म्हणून आजचा अभंग कोणता आहे? आजच्या अभंगामध्ये पहिल्या चरणात सांगितलंय पंढरीची वारी आहे माझे घरी हो. पंढरीची वारी आहे पंढरीची
उचलावं लागते गडबडीत पंक्तीला जागाच नाही म्हणून कसं जमतंय कुठं तरी बसून हो होय जागाच भेटली नाही बस उपाशी मग. हा? अरे पण ती शिरून खाऊन बाजूला हात धुवून निघावं लागतं. हा? इकडे तिकडे बघायचं नसतं. चला पंढरीची वारी आहे माझे घरी. हे कोण बोलाले? देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणाले? पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थवर्त. वारी माझ्या घरी आहे असं कोण म्हणाले? तुकाराम महाराज. आता इथं वारी पुन्हा कुणाच्या घरी आहे? वरी हात करा बरं. वारी पंढरीची नाही, पंढरपूरला नाहीत का? आकाडी काय कार्तिक हा आकाडीला काय सोहळा असतोय आकाडीचा. जन्मात येऊन हो का वाव ती सोहळा बघितल्याशी माणसानं मरूच. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. म्हणून वारकऱ्याचा आनंद हे जे सप्ताह आहे का आता 7 दिवस हे का ठेवतात नेमकं सप्ताह? ती 12 महिने भजन केलेली आता परीक्षा असते. काय असते परीक्षा? 7 दिवसाचा पेपर असतो. तसं ही बी 7 दिवसाचा पेपरच आहे, परीक्षा आहे. तसं वारकरी आता कोणाच्या घरी वारी नाही म्हणलं. पंढरपूरला खरंच मी 7 वर्ष गेलो, मी बघितलंय कसं असतं. लहानपणापासून गेलो. मग जगामध्ये वारकऱ्याला का मान एवढा? ती वारकरी काहीच करीत कीर्तन करीना. ते म्हणते मला कीर्तनात पापामध्ये पाडूच नका म्हणते वारकरी. काय म्हणते? कीर्तनाच्या पापामध्ये मला पाडू नका. मला फक्त काय पाहिजे? काकडा आणि हरिपाठ. वारकरीला काय असते? काकडा हरिपाठ आणि त्याचे नियम, त्याचं नाव वारकरी. हेच वारकरी पंढरीची वारी. हो म्हणून पंढरीची वारी आहे माझे घरी. कोण म्हणतंय? वारकरी. आधी वारकरी व्हावं लागते. अशा माळा घालू लागते. होया होय वारकरी होय वारकरी होया होय वारकरी होय वारकरी होय वारकरी होय वारकरी वारकरी बर का. म्हणून माणसानं काय झालं पाहिजे? होय होय वारकरी पाहे पाहे रे काय करावी साधन फळ अवघेची येणे. म्हणून जीवनामध्ये काय? वारकरी व्हायचं. वारकरी जर झाला ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे
अधिकारी मोक्षाचे म्हणून वारकरी व्हा, हात जोडतो. वारकरी झालं ना जीवनातलं काम झालं. वारकरी व्हायला काय लागतंय? वारकऱ्यापाशी काय असते? पताक, फडशी, त्या फडशीला तांब्या आणि आळंदीचे पंढर. पंढरीचे वारकरी ते अधिकारी. काही जण म्हणजे शिळे तुकडे पार कर. आणि खरंच आहे, अरे तुकडे खाऊन शिळे भाकरी खाऊन वारी करते. वाळलेल्या भाकरी खाऊन वारी करते, त्याचं नाव वारकरी. म्हणून वारकरी व्हा. म्हणून आज अभंगच घेतला. आज एकादशी, फार मोठा पर्व काळाचा दिवस. आणि आजचं कीर्तन म्हणजे कसं किन काय. आजचं कीर्तन कसं होतं? कसं किन काय. महाराजांना वाट लावले कसं किन काय. भीतीच किंवा धडकीच म्हणा, धडकीच होती. ज्या वेळेला कळस निघल ज्ञानेश्वर महाराज पाया, नाथ बाबा खांब, नामदेवराव इस्तार, तुकोबारा कळस निघाला तरच तुकाराम महाराज म्हणतील लोक. कळस निघायला गेल्यावर पुन्हा और आणू नका रे विठाला विठाला. कुंडली करारी डोल कृष्णाने वतकार विठ्ठल. कसं झालंय, नवरा बायकोचं भांडण लागलं. बायको म्हणे लयच मला रोग व्हायले तर घरचाच डॉक्टर पाहिजे, पोराला मला डॉक्टर करायचे. नवरा म्हणे तसं नको, लय शेजारी दुरासार आले वकील करू म्हणजे लय आपले पैसे चालले वकील. धोकाचं भांडण. ती म्हणजे डॉक्टर करायचे आणि हे म्हणजे वकील करायचे. दोघांचं जे जे भांडण लागलं का नाही, बायको बी ऐकाय तयार नाही, नवरा बी ऐकाय तयार नाही. जास्त तिखट खाल्लेली होती. एकूण एकाच ऐकायचं. ती गेलं भांडण कोर्टात. कुठं गेलं? कोर्टाला भांडण गेलं. मग ते जे दोघं उभे केले. काय तुमची समस्या आहे? काही नाही साहेब, माझा मुलगा मी डॉक्टर करणार, माझी इच्छा आहे. मालकाला विचारलं तुमची इच्छा काय? साहेब काही नाही, माझा मुलगा वकील झाला पाहिजे. लय दाम चाललंय माझं इकडे केल्या बघायला वकिलाला. जेच पडला कोण्यामध्ये पाहिलं तर काय करावं? बायको म्हणते डॉक्टर पाहिजे आणि नवरा म्हणते वकील पाहिजे. एकदम काढा. मला पोराला विचारू द्या मला काय साहेब लेकरू झालं नाही म्हणजे. पुढला विचार आहे म्हणजे. कुठला पुढला विचार आहे तसा आता तुमचा विचार वारकरी व्हायचं आहे. वारकरी व्हायचा असं तर माझ्याकडे या असल्या माळा घेऊन कुणी वाट आला. वारकरी पशी तेच असते. आळंदीला पताक कशाची असते? येळूची मोडू नये म्हणून. ज्ञानबा तुकाराम जे म्हणते वाद लागला की झेंडा खावला खिशात. पुन्हा लगेच झेंडा खावला. मऊ मी नावून आम्ही विष्णुदास. मऊ मी नावून आम्ही विष्णुदास. नावून आम्ही विष्णुदास. मऊ मी नावून आम्ही विष्णुदास. कठीणा वज्रास भेदू आईसे. कठीण वज्रास भेद
कठीण वज्रास भेदो ऐसे कठीण वज्रास भेदो ऐसे कठीण वज्रास भेदो ऐसे मेलो जिंदा तो मिलो याद लागे मेलो जिंदा तो मिलो याद लागे मऊ मेला विष्णुदास विष्णुदास कठीण वज्रास कठीण वज्रास मेलो जित्त असू निजोनी या जागी जो जो जे जे मागे ते देऊ एवढं पाठांतर म्हणल्यावर महाराज पळून जात जास्त पाठ आहे पण म्हणून हो का पंढर आळंदीच्या वाटेनं 15 लाख लोक असतात. किती 15 लाख 15 लाख म्हणल्यावर जो काय आळंदीला तुम्ही गेल ना आळंदी 16 15 लाख म्हणून सगळे वारकरी आता महाराजांनी सांगितलं मऊ मे लावून आम्ही विष्णूला पण आम्हाला कसं आमचं वर्म चुकाले काय चुकाले चुकल्या वर्म फेरा कसा फेरा पडतो ते 1 मिनिट एका मुलाचं लग्न जमना गेलं लग्न जमना गेलं वाट्यावर 2-4 माणसं बसली होती डाव खेळत एक जण मधलं मोडणार लग्न जमत आलं कानावर आलं कवा फोन करायचा की कवा जायचं की जमूत मग ती नवरा बायको मुळ रडायची कोण मोडीत असेल काय करावं माय मग ती पत्ता लागला ही काय दोघं म्हणले आता आपण काय करू डावचे खेळाले का 7-8 जण त्याच्यावरच भार टाकून गेले जाऊन जरा रल्ल्यावर गेले नका डाव पुन्हा खेळा म्हणजे पण आमच्या बेबीचे लग्न जमवा त्याने डाव केला फेकून उठले अंग झाडून की म्हटले बघायचे का सूर्य पण निघाले लगेच फोन केला गेले 10-5 धोत्र उडी तुम्हाला सांगतो बिड्या गेले का नाही गेल्याबरोबर फोन केल्यावर बोलिलेलं होतं मला फसविलंय का पोरानं मला म्हणला महाराज मुलगी बघायला जाते चला की संग अरे का काय म्हणलं अरे माणूस नीटच बघून त्याने मला नाही म्हणतात तुला बी देत नाही पोरा कोणता नीटच माणूस नाही आला तर पाहिला ह्याच्या घरी असलेच आहेत म्हणून देईल म्हणलं मला नाही आल्यावर बरं म्हणला काय म्हणला डोकं भारी असा का फेटा तुम्ही जरा सावळी जास्त हुशार आहा म्हणला शेळ्या मागल शेळ्या हिळभर राखलेलं मला गावात त्यानं पाठीवर टाकलं पत्ता लागला निघालो मी बी निघालो 2 जण निघाला उड्या टाकी त्यानं मराठीचं पुस्तक इथूनच खिशात वाचायला लावाय पूर्ण त्याला काय माहित आहे या पोरीला आता हुशार निघाले गेला होता राम राम या तिकडली तयारी मुलगी बघायला सोरी हे मुलगी पाटावर आली बसली त्याला आधी सांगितलं होतं 100ची नोट काढ बर का गपकून 500 पिशे काढते त्याने 100 रुपये काढून तुमचे पोरगी आली पाटावर बसली त्याने हळू 100ची नोट काढली थर 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 कापत हातात गरीब माणूस शेळ्या मागे आणि नाव विचारलं येडवा तिने नाव सांगितलं आणि हळूच मराठीचं पुस्तक काढलं असं वाचायचं त्या मुलीने ह्याच्याकडे खालीवरी बघून आधी त्याचं सगळं ही करून टाकलं होतं असं खडखड खडखड मराठीचं पुस्तक वाचलं आणि असं फुलन पटकन घरात गेली इंग्लिशचं पुस्तक इंग्लिशचं पुस्तक आणलं ह्यानं बघितलं इंग्लिशचं पुस्तक आता इंग्लिश वाचायची शाळा मागल्यानं का असं केलं जे पळून आलं का नाही गावाकडं मी एकटाच तिथं म्हणलं मारायचं तरी मला असं पण तसं ते सोयरे 7-8 जण बिड्या केले सोयले राम 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 या
सोयरी आल्यावर लयच प्रेम असते हो. नईन सोयरा व्हावा त्याला काय हनुमंतरायाने इथं ठेवाव का काय वाटतंय. सोयरी पण झालं लयच प्रेम असते. थोडी पुरीची फिसका फिसकी वाळी बुट्टा करत पाय लगेच हा नाही बी दम नाही आणि इथं ठेवा लागते. राम राम या म्हणले कस काय करा तुमच्या बागाला बाग आमच्या बाग. हे सगळं बायाने शिदुरे तयार केल्या रात्र. हे शिदुऱ्याची एवढी मोठी डाल तयार केली. बघ ना बघाबघी झालं सगळं झालं. एकच गावाला एसटी होती. निघाले लोक म्हणले अरे चला रे म्हणजे गावाला एकच गाडी आहे पुन्हा गाडी भेटत नाही. चला 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 म्हणले की असे मामा सारखा मामा गेले डोक्यावरच घेतली तेलची डाल निघाली एसटीला. 6 वाजले झावळ पडली अंधार अंधार. गेले की एसटीला आली एसटी फुल बाजार होता भरून आली. दाटली वाटली तसेच बसले. तेलची डाल तेवढी कशी माझी बसली वरी टाकली पाठीमागे वरी टाकली बसली. जरा पुढे एसटी गेली की चांबार चांबारानं काय केलं पहिलं चेपल्या होत्या बायले आता नाही चेपल्या. त्या चेपल्याच्या टाचची अशी खरेदी केली त्याने आणि तीच डाल भरली होती. तसाच कपडा बांधला. ड्रायव्हरनं गाचून गाडी उभा केली की म्हणला सकाळी पालिश भारी केले घ्यावर दाटली वाटली. कंडक्टर म्हणला वरी टाका डाल टाकली. किती झाल्या डाला. तेलची डाल गेली पुढी आणि त्याची आली माग. गावात गाडी गेली अंधार गुडूप लाईट नाही पीठ नाही काही नाही. तू उडी तू उड्या टाकल्या खाली की सायर म्हणजे जणाला सांगितलं असं तेलची डाल घेऊन ये म्हणले. ह्यानं 2 डाल आहेत बघाव का. तेलची तशी ठुली आणि आली कधीच बोलली. घेतली तेलची डाल गावामध्ये आले की बाबा त्या बी बैला दम पडना. लगेच डाल ठुली की हे मोठा कपडा त्याच्यावर मधात डाल ठुली त्याच्यावर पांढरा कपडा त्याच्यावर गुलाल. लगेच बाई गर्र गावात गेली की शिदुरी सोडाय बायाने बी शिदुरी सोडायला 10,000ची साडी मिळते बघा बाई शिदुरी सोडायला. तिथं काय असते सवती तरी असते का चतकोर तुकडा असते. शिदुरी सोडा काय असते बरोबरच असते की गरुगर बाई हिंडते की कोरकोर देत शिदुरी सोडा. आल्या बाबा पाटली पोलीस पाटली अशा बाया बसल्या. पोलीस पाटली इकून बसली उपसरपंच इकून बसली इकून सभापतीची बायको बसली इकून दांड माणसाची बायको बसली. दांड माणसाची कार्यक्रम खूप द्यायचा नाही आणि बोलल्याशिवाय राहायचा बी नाही. त्याची इकून बायको बसली. ती सभापतीच्या बायको लावली तुम्ही सोडा कुंकू लावून तुम्ही सोडा. ती म्हणली नाही सरपंच तुम्ही यंदा निवडून आला तुम्ही सोडा. ती म्हणली नाही काय उपसरपंच म्हणली दांड माणसाच्या बायकोला द्या ग. ती सगळा खेळ खंडोबा करते. दांड माणसाच्या बायकोने हळूच हात घातला. आता एवढी ताचच्या चुटके चुटके बारीक हात लागला. अंधार गुडू कंदील लावलेले. माय म्हणली त्यांच्या वेगळ्या दिसायला. ती म्हणली अगं ती कधी प्रथा वेगळी असेल ही कधी परभणी केली भाषा वेगळी आपली वेगळी आंध्रातली तिकडे भाषा वेगळी असेल. अंधारामध्ये हळूच तुकडा एक काढला आणि धर्ग म्हणलं तिने वटी टाकलं. डाल कुठली एकाचा बे एकाला चुकलिया वर्म फेरा वारकरी व्हायचं वर्म चुकू द्यायचा. वारकरीचे नियम आहे. नियमात बसला तर वारकरी. नियमात बसला तर वारकरीचे नियमच कडक. माधव मामाचे नियम होते उगदेव काम करते. माधव मामाचे कीर्तन करीत नव्हते पण नियम होता. मोतीराम महाराजांनी कीर्तन करावं माधव मामानी त्यांना कुणाचे घेणं देणं नव्हतं. कुणी येईल लागत देव मोतीराम महाराज माधव महाराज बरोबर आहे. आवाज बरोबर आहे.
नियमात वारकरी बसला की त्याला यम सुद्धा भेटते. कोण भेटते? नियमाचा जर वारकरी असेल तर यम सुद्धा. माधव मामाचं देवानं काम केलं का कोर्टामध्ये? केलं का नाही कोर्टामध्ये? मोतीराम महाराजांचं, मारुती महाराजांचं नाव देवानं काम केले का नाही? म्हणून नियमामध्ये वारकरी बसला. वारकरीच्या नियमात बसला यम भेटते. तुकाराम 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 घेता कापे घेता कापी मना नाम घेता कापी नाम नाव घेतलं तर यम कापलं. खरंच हो. गाणं जर्रा बारीक जर्रा थोडं झालं, थोडं राहिले आमचं जास्त नाही. आज खरं तर नियमानं रात्र काढावं लागतं. कसं काढावं लागतं? आज एकादशी. एकादशी अन्नपान जे नर करी भोजन ते स्वान विष्णू ऐका व्रताचे महिमान नेहमी आश्चर्य देवे आचरण गाती ऐकते हरिकीर्तन हे समान विष्णूची. म्हणून देवी बरोबर आहे. उद्याचं पोटाची व्यवस्था त्याची. म्हणून कसं असतं, यम का काय यम गाणं सांगायचं राहील. गाणं भीमसिंग जोशीला पहिला आवाज नव्हता. भीमसिंग जोशी आपण स्पीकरवर लावतो, आवाज अजिबात गरब आवाज होता. भीमसिंग जोशीने एक चाल केली. कोणती? हिवाळ्यामध्ये इतक्या पाण्यात बसायचं, गार पाण्यामध्ये. गार पाण्यात हिवाळ्यात बसलं की त्या भीमसिंग जोशीला हुडहुडी भरायची. कशी? कसा मला टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो सुचत नाही का. आवाज 3 नमुन्याचे आवाज असतात. हृदयातला आवाज एक, कंठातला आवाज आणि मस्तकातला. बर का? मस्तकातला आवाज लेडीजला सुंदर काढता येतो. हृदयातला आवाज आणि कंठातला
आता हृदयातला कंठातला विठ्ठला मीच खरा अपराधी भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला मीच खरा अपराधी ज्ञानेशाचे अमृत अनुभव अनुकंपेचे नेत्रियास मीच बुडविला करुणेचा कव करुणेचा निधी विठ्ठला मीच खरा अपराधी संत तुकयाची अभंग वाणी इंद्रायणीचे निर्मळ पाणी मीच बुडविला दुष्ट येवोनी करुणेचा निधी म्हणून हे काय झालं हृदयात इथला आणि मस्तकातला गोदावरी ताईचा आवाज ऐकला ऐकुनी वेणूचा लागला नामाचा छंद कोणाचा आहे गान कोकिळा महाराष्ट्राची गोदावरी ताई काय भजन काय आवाज अरे आपल्या हिरी लई जर मला आली हिरी माणसं हो आता आपल्या सध्या गावातले बडे बडे माणसं आहेत तो झापून आहे अण्णा बरोबर आहे का खोटं बोलवलंय का माधव मामाचा शिष्य मला सगळं कळते कुंडली कवरंढोल श्री ज्ञानदेव वारकऱ्याचे नेम पंढरीची वारी आहे माझे घरी आणि गण करी तीर्थवर्त का जगात तीर्थ थोडे पण सगळे तीर्थ कुठं आहे पुंडलिकाच्या सकळई तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा आवगी पापी दिगंतरा वैकुंठ पंढरी देखील या म्हणून वारकऱ्याचे स्थानच आहे वारी विष्णू पद गया राम नाम कासी अवधी पाया पासी विठोबाच्या अवधी पाया पासी विठोबाच्या विष्णू पद राम नाम कासी अवधी पाया पासी विठोबाच्या अवधी पाया पासी विठोबा विष्णू पद गया राम नाम कासी विष्णु पद गया राम नाम कासी विष्णु पद गया राम नाम कासी अवधी पाया पासी विठोबाच्या अवधी पाया पासी विठोबाच्या विष्णु पद गया राम नाम कासी अवधी पाया पासी विठोबाच्या अवधी पाया पासी पंढरपूरला वारकरी निघाले किती निघाले 3 वारकरी पंढरपूरला जाताना जे जे पाऊल धरला रामकृष्ण हरी जपाचा काय जप खेळू लागले राम हरी जे रामकृष्ण हरी वाजिता पण दिसतच वा म्हणतो वारे वा गुरु रा लाडकुटीचा फोन खेळायचा आम्हाला आज रा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण अंगात येऊच दे. एकदाच बाईच्या अंगात यावं, चार माणसाला तसं वारकऱ्याच्या अंगात येऊच दे. जेव्हा जेव्हा पंढरपूरच्या वाटेनं पाऊल धरला, जे जे पाऊल चलू लागला, घामा खून झाले वारकरी. पुन्हा मग घाम हवा मारून राहिले, लय तहान लागली असं म्हणाले. तेव्हा तिकून एक बाई घागर डोक्यावर, ओ मावशी, पंढरपूरला चालला बर का, पंढरपूरला चालला, आम्हाला थोडं पाणी देताल का? कोण म्हणाले? वारकरी. ती बाई घागर घेऊन आली, आम्हाला थोडं पाणी द्या, आम्ही पंढरपूरला चालला. बाईने सांगितलं, पाणी का? एक एक लाडू देते आणि पाणी चला म्हणा. नेलं डहाजामध्ये बसले दोघं तिघ. बसल्यावर घागर टिकली, गिलास आणला, जग आणला आणि बाईनं मधून 3 लाडू आणले. लाडू द्यायचा, पाणी आणल्याबरोबर वाडा मोठा श्रीमंताच्या घरी कुणाला जाता येत नसते बर का. समोरचे दोघं तिघ बसलेले बघून त्या बाईचा मालक बाहेर गेला. तर असं बघितलं, म्हणलं माझ्या घरी कोण असतील बाबा, म्हणला मी तर घरी नाही, कोण असतील. त्याला दुसरा भेटला, कळला जाय पोलीस स्टेशनला दे केस. कोण का ती येड होत, गेलं पोलीस स्टेशनला. मी घरी नसताना कोण दोघं तिघ आले की त्यांना पकडून न्याय म्हणून अर्ज दिला. बिनमाळाचं सांगलं, माळ नसल्यावर लगेच ते पोलिसाला दाम नव्हतं खर्चायला. एक होम गार्डन पोलीस आलो. हा अर्ज आलाय तुमच्या नावानं, पोलीस स्टेशनला बोलले. वारकरी म्हणले, अरे पंढरपूर तर कुठे गेले की दुसरंच मध्ये लागलं म्हणले कुठाला. म्हणतात भजन केलं, माळ नाही, भजन रटावून केलं पण माळ नसल्यामुळं. मग त्या बाईला सांगितलं, हे कोण माणसं आहेत? वारकरी आहेत पंढरपूरचे. साहेबांनी बोलले पोलीस स्टेशनला, तुम्हालाही बोलले. बाई म्हणजे मला बोललंय, हो साहेबांनी बोलले. बाई पोळी हे दोघं तिघ महागे, हे बी वारकरी दबत 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 पोलीस स्टेशनला निघाले. गेले की अशा खुर्च्या टाकल्या, त्या फौजदार बसलेलं होतं. बसा म्हणले येते. लगेच बाईला म्हणलं, तुम्ही बसा. नाही नाही, मी पोलीस स्टेशनला बसत नसतो. बर काय मजकूर झाला? काय नाही म्हणजे पंढरपूरचे वारकरी आहेत, पाणी मागितलं. मी म्हणलं एक एक लाडू देईल, पाणी देईल. घरी गेले. बर त्याला सांगितलं, एक जणाला विचारलं, तुम्ही कोण आहात? त्याला सांगितलं, मी परवाशी. परवाशी? दोनच परवाशी जगात आहेत म्हणजे, चंद्र आणि सूर्य. तिसरा परवाशी? दुसऱ्याला विचारलं, तुम्ही?
गरीब आहे. गरीब तर जगात दोनच गरीब आहेत, एक माय गरीब आहे आणि एक गोट्यातली गाय गरीब आहे. जो ज्याच्यापेक्षा गरीब कोणी, एक माय आणि एक गोट्यातली गाय. परवा चंद्र आणि सूर्य. तिसऱ्याला तुम्ही मूर्ख आहे. मूर्ख काय म्हणला, मूर्ख आहे म्हणला. बाय म्हणले मूर्ख जगात दोनच आहेत. हो कोण, केस देणारा माझा मालक एक मूर्ख आहे म्हणजे, आणि केस घेणारा फौजदार एक मूर्ख आहे म्हणजे. तीर्थयात्रा करा, संसार चांगला करा, भजन चांगलं करा. ज्याला संसार करता आला त्याला परमार्थ करता येतो. ज्याला संसारच नीट करता आला त्याला परमार्थ करता संसार करावा नीट नेटका, कुठे बी नसावा अटका, मग त्याला लावावा परमार्थाचा सुटका. म्हणून आधी संसार करायची का, देवाकडे जाऊ नका. देव लगेच आपल्याला, देवाचा आपला काही संबंध. आता एवढं उड्या टाकू टाकू कीर्तन काय देवासाठी आहे का? काय देवाचा आपला संबंध आहे? काय संबंध आहे? देव मंदिरात राहिला, आम्ही इथं राहिला. तुम्ही पुन्हा उद्या कीर्तन सुटल्या डोक्याला फेटा, कंबरला पट्टा, ही बांधलेला पट्टा. आता कीर्तन सुटलं की नारळाचा गोटा, त्याच्या खालून लोटत पटका उग बांधलाय का? पटका बांधण्याची ट्रॅक्टर, डोक्याला फेटा, कंबर लावलीत आहे, कमरेला पट्टा. आता कीर्तन सुटलं की तिकडून माणूस घेऊन येते दुकान, नारळाचा गोटा आणि खालून ह्याच्यासाठी कीर्तन आहे. तुम्ही म्हणता देवाचं, देवाचं कीर्तन देवासाठी नाही. आणि खरंच देवासंग कीर्तन केलं, देव संगच नेते. तुकाराम महाराजांनी इमानदारीनं भजन केलं, देव म्हणले लय आवडालायस तू, चल माग बसून गेले घेऊ. म्हणून माणूस माणसासारख्या जागा आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ असं. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा, अखंडित सेवा. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणे असं वागा, तर देव भेटते. अगं दुनियाचा त्रास द्यायचा निघा इठ्ठल इठ्ठल इठ्ठल. आपण कसं जीवन जगा, आपण नीट राहिला की दुसरे नीट राहते. आपण कीर्तनामध्ये हे सांगायचं आणि आपलं पोरग घरी खूप दारू प्यायला, काय कामाचं? होय, लय मोठा महाराज आहे रे, त्याचं पोरग लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोर तापस्यान, आपण कोर तापस्यान, आपण कोर तापस्यान. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण, आपण कोरडा पाषाण, आपण कोरडा पाषाण. हो, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण. काय ते? म्हणून समाजाला सांगणं चांगलं आहे, पण आधी आपण. ते आपले गुट्टे महाराज माहिती आहेत का? गुट्टे गुरुजी, गुट्टे गुरुजी फार मोठा वारकरी, निष्ठावान बर का. गुट्टे गुरुजीचे नेहमी सांगणं असते की गुट्टे
गुरुजीचं ऐकलं का तू? हा? वागणं निक आणि भजन पक्क. गुटे गुरुजीचं कुठे सांगणार ते वागणं निक आणि भजन पक्क देव. आमचं भजन पक्क आहे. भजनाला आम्हाला चॅलेंज नाही आहे का? भजनाला आम्हाला चॅलेंज नाही. वागा म्हणतात तर आम्हाला जमला बघा. जमला मन आमचं वागू दिलं नाही. वागू देते मन लय खोट आहे मन. म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे मन. मन विचित्र आहे. दिसतंय तसं नसतंय आणि म्हणून जग फसतंय. आल्या आल्या म्हणले ही आणि पुन्हा आणलाय तुम्हाला कळच नाही हो. एक माणूस एवढं टिपूर घेऊन हिंडू लागले कीर्तनामध्ये. मी म्हणलं माणूस का असं हिंडाले? म्हणले ह्या महाराजाला कोणा आणलंय ते बघा. म्हणून कसं आहे बाप्पा, चांगलं राहा, जीवन चांगलं जगा. मला वागदरी मध्ये वागदरवाडी मध्ये, वागदरवाडी का नाव आहे माहिती आहे का तुम्हाला? माहित नाही, तुमचं जन्मच आला ऐका माहित. वागदर वागधर इथं वाघ धरीत होते कुठं? वाघ दरी कापल्या तिथं दरी होती वाघाची. इथले लोक तिथं वाघ धरायचा होते. म्हणून इथं त्याच वाघदरीला इथले लोक जायचे वाघ धरायला. वाघ धर वाघ धर इथले लोक वाघ धरीत होते. मला तर कवा पिळून टाकतात सांगतात. म्हणून वाघदरी वागदरवाडी माणसाच्या मनात असलेल्या कवा गोष्टी होत्या. मला इच्छा होती की सेवा व्हावी. मामा होती का? सेवा वागदरवाडीमध्ये व्हावी. नाही दिवसापासून इच्छा होती की मला काही तुमच्याकडे तुम्हाला काही डोळ्यात माती टाकून दाम घेऊन जायचं नाही. इच्छा होती. काय होती? इच्छा होती. लोक म्हणते दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. म्हणजे पण सेवा झाली आता मामाची. मोफतच आहे की मग तुम्हाला काय दाम मागायला? दाम देऊ नका हो. मिळून मिसळून राहा. बरोबर आहे का? दाम देऊ नका. आणि सरकारने दाम छापले कशाला? दाम एके ठिकाणी नसावं. का कसं असते सांगतो. आता आलंय तुमच्या तोंडाकडून. मोठ्या माणसाचं जेवण होतं. 18 पकवान किती बसले जेवाय माणसं. हलवा वाडी, गुलाबजामुन आला, भजी आले, पापड आले, लाडू आले, बालुशे आले. मग त्या माणसाचं ताट भरलं. पुन्हा आणि नवीन नवीन काही वाला त्यानं काय केलं? असं धरलं ताट. असं टाका म्हणलं. टाका म्हणल्यावर वाड्याने काय करते? टाकू लागली वाडी. मग झाली कुंडली. कुंडली झाली की लोक लागली जेवायला. तापलेल्या मशनी होत्या. गप गप गप. त्याच्या मनाला हात पडायचा हवा तर सांडत असं धरून बसलं. तर खेड्याचे मशनी तापलेल्या होत्या. जीव जीव पटकन निघाले लोक. तिकडून आलं पत्र्या गोळा करीत माणूस आलं. घ्यायला म्हणजे काय येडायचं एवढं तिकीट का म्हणलं दिलं लुटलं गेलं गेलं. तसंच आहे ना. असं करून ठेवायचं. तळ्यामध्ये सांड होता फुटतंय. तसं जास्त धन कसं असते का? संतांचा सल्ला आणि शासनाचा गल्ला. संतांनी सल्ला दिला कुठं कसा खर्च करावा. आता मोठी मोठी जे सरपंच पोलीस पाटील असते दाम आहे. संत सांगते बाबा इथं असं करता. त्या भजनाला एवढं द्या, त्या महाराजाला द्या. संतांचा सल्ला शासनाचा गल्ला खर्च करावा लागतो. तुम्ही डायरेक्ट मला दाम देणार म्हणता महाराजाने कमर सगळं पळून जावं. चॅनल केवढं आणलं
अहमदपूरचं माय मराठी चॅनल आहे. कोणतं? माय मराठी म्हणून फार मोठं चॅनल आहे. फार 4 कोटी लोक कीर्तनाचं बघते. किती कोटी? 4 कोटी. आपलं वागदरवाडी गाव खूप चाललं आता. मला तुम्ही बोल नाही गेला आल्या पण तुमचं गाव 4 कोटी लोकांपर्यंत गेलेलं. किती? बरोबर आहे का? हा, 4 कोटी लोक बघणार. तुम्ही असे बसलेले मध्ये हसू लागलेले लोक बाबा ये वागदरवाडीचं कीर्तन. अरे बाप, इथपर्यंत आमचे कदम सरचं मोठं माय मराठी चॅनल आहे. कवा सांगायचा फार प्रेमी माणूस, आवडता माणूस. आणि हे कार्यक्रम असे प्रसिद्ध झाले पाहिजे. आपलं गाव गाजलं, आता हे टिकून राहिलं कीर्तन. कधी बघा मोबाईलवर आता आणि 4 दिवसाला असं माय मराठी नाव टाकलं, पटकन वागदरवाडीचं कीर्तन. हा, म्हणून आनंद आहे, प्रेम आहे, भावना आहे आपल्या समाज जमला. आणि काय नाही सांगायचं म्हणल्यावर का रात्रभर बट्टीला बट्टी बट्टीला बट्टी. शंभर वाह विसरून झालं तर. म्हणून आजचा कार्यक्रम म्हणजे तुमच्या प्रेम. आमचे गुरुवर्य दत्ता महाराज त्यांनी म्हणले, महाराज येडी वाकडी सेवा करा माधव मामाची. म्हणून तुमच्या बी काहीतरी, तुमचं बी पुण्य आमचं बी पुण्य कीर्तन लाभण्याचं. म्हणून भजनी मंडळ आमचं हरी भक्तपरायण आमचे हनुमंत पोळंबे आमचे ह्याचे आमचे भजनी मंडळ सगळं मित्र आहे, माझे दोस्त आहे. ते म्हणाले तर मला आपण सगळं कीर्तन कसा करायला अरे तुम्ही पाल लाव रे माग. तुम्ही ना आम्ही एक गाईला 2-2 दोरी होती तर एक पैलवान असते आणि एक जी ओढते. अभ्यास केला संप्रदायाला काय लागतं? पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, करावे. तेव्हा आले जाणे फळ त्याची. म्हणून ग्रंथ पाहिल्याशी आणि संप्रदायात निष्ठा राखल्याशी, त्याचे नियम पाळल्याशी हे कार्य करता येत नाही. आनंद वाटला. आई वडिलांची सेवा करा. सांगा वाटतंय थोडं आई वडिलांसाठी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तयावरची भाकर, बाप तयावरचा पलिता. भाकर करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही. दुःख लपवून हसतो वरवरुनी, बाप माझा वेदनांचा धनी. माय जगात दैवत कुणाला नाही. जगात फक्त माय आणि माता मावल्याला हात जोडून विनंती, फक्त सासू सासऱ्याला भाकर घाला बस. बस बिचारा गोरगरीब लय सून भारी आणायच्या म्हणते म्हातारे. काय म्हणते? सून आणायच्या मला की लोकांना म्हणलं पाहिजे कुठून कशी. म्हणून या सासू सासऱ्याला नवऱ्याला भाकर घालीचा आनंदानं प्रेमानं. सासू सासरा हेच देव बर का. म्हणून सासू सासरे जेवले की पंढरपूरचा विठ्ठल जेवला. सासू सासरे जवळपाशी मेले, इकडे सासू सासरे उपाजीन रामकृष्ण हरी जप खेळाल्या बाई. राम पदर काय उडाला राम.
दुसऱ्या बाया म्हणल्या आज सासू सासरा तिकडं हाय तो कोट्यावरून येत राम म्हणून बापा त्या रामाला काही करायचं नाही राम घरात सगळा होय सासू सासरे सांभाळा बाकी काही नाही अशी भोळे भोळे माणसं आहेत काय करते दिला संपलेला असतो आता काही चलत काय चालतंय भोप राग येतोय दात कडकडा खातय पण हिला आणि सांभाळा आई बापाला चलती हाय वर लोक म्हणतात बापाला मी रोज सांभाळालोय अरे बापाचे हात पाय आहेत त्यावर सांभाळालाय तर बाबा बाप भाजत पडला धोत्रा संडास तोडला दवा नीट केलास की मग तुझी परीक्षा होय चलती आहे तो कोणी सांभाळेल ज्या वेळेला बाप दुखण्यानं पडलाय किंवा भाजत पडलाय त्याची आंघोळ व्यवस्था सगळी करील तेव्हा परीक्षा आहे आधी नाही आता काय त्याची ती वडील जाते आपल्या आपल्या हाताने जेवते घेते पण खरं कष्ट ज्याच्या घरी दुकान करायचं त्याला विचारा सांगते ते म्हणते मी मेलेला बारा म्हणून चला असो सेवा समाप्त आज कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन काही आणि संप्रदायाची परंपरा टिकवून ठेवणं हे फार फार मला आपल्या गावचं आवडलं म्हणून भजनी मंडळ झाले 2 तास झाले 2 तास कीर्तन 1 तास प्रवचन रात्रभर जागर नियम लावलेले 1 तास प्रवचन 2 तास कीर्तन रात्रभर जागर म्हणून 2 तास झाले तुका तुमच्या प्रेमास्तव काहीतरी वेळ वाकड जशी माधव मामा बुद्धी देतील असे विचार मांडले विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली